ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीच्या आधारे राशीचे चिन्ह ओळखले जाते। प्रत्येक महिन्यात ग्रहांची स्थिती वेगळी असते। कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर 2024 हा महिना कसा असेल ते नक्कीच जाणून घ्या। मासिक राशी भविष्य तुम्हाला ऑक्टोबर महिना तुमचा करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील हे सांगेल। तसेच तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल ते देखील जाणून घ्या। कर्क राशीचे चिन्ह असते खेकडा। खेकडा जसा चिकटून बसतो किंवा आपली पकड घट्ट ठेवतो, तो गुण कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळतो। त्यांच्यात एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते। असे लोक कठोर आणि कटू शब्दांचा तिरस्कार करतात, परंतु त्यांच्या वाट्याला अनेकदा मानहानीचे प्रसंग येतात, तरी देखील ते आपल्या स्वप्नांपासून बदलत नाहीत। ते त्यांच्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहतात आणि आपल्या आदर्श व्यक्तीप्रमाणे स्वप्नपूर्ती करतात। कर्क राशीच्या लोकांमध्ये स्वप्ने साकार करण्याची क्षमता असते। या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले जातात, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो। त्यांना समाजात मान असतो। मित्र परिवार त्यांना आपल्या निर्णयात सामील करून घेतो। असे लोक अनेकांना मार्गदर्शक म्हणूनही भूमिका निभावतात। तर आज आपण कर्क राशीच्या ऑक्टोबर महिन्याच्या राशीफलाबद्दल जाणून घेणार आहोत। ऑक्टोबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्य घेऊन येतो। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल। विशेष म्हणजे तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण करू शकाल। नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनेल। या महिन्यात जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील। गेल्या महिन्यात तुमच्या आयुष्यात ज्या समस्या चालू होत्या त्या कमी होताना दिसतील। हितचिंतक आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने तुम्ही त्यांचे निराकरण करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी व्हाल। नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यावर महत्त्वाची कामे पुढे ढकलण्याची चूक करू नका। या कालावधीत एखाद्या विशिष्ट कार्यात यश मिळविण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती वापरल्यास तुम्हाला त्यात सकारात्मक परिणाम मिळू शकतात। महिन्याच्या मध्यातील काळ नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून अनुकूल असणार आहे। या काळात प्रियजनांकडून मिळालेले प्रेम किंवा जवळचे मित्र म्हणावे तर तुमचे नाते अधिक दृढ होईल। जर तुम्ही एखाद्याला तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव देण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे यशस्वी होऊ शकते। जर तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवले तर विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल। जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल आणि भागीदारीत व्यवसाय करत असाल तर या महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे। यावेळी व्यवसाय वाढवण्याच्या योजना आकार घेताना दिसतील। आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे। जर तुम्ही एखाद्या प्रकल्पात मनापासून सहभागी झालात तर तुम्हाला त्यात अनपेक्षित यश मिळू शकते। जोपर्यंत तुमच्या करिअरचा संबंध आहे, तुम्हाला नोकरीमध्ये काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि त्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचा दृष्टिकोन आणि तुमच्याबद्दलच्या त्यांच्या भावना महत्त्वाच्या ठरतील, कारण ते तुमच्या विरोधात जाऊन तुम्हाला त्रास देण्याची महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। कदाचित शक्य असेल, तथापि सर्व काही असूनही तुमच्या चांगल्या आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे समर्थन मिळेल, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल। आर्थिकदृष्ट्या खर्च तर होतीलच, पण तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होईल। कौटुंबिक जीवनात सुखशांती राहील, मात्र भावंडांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते। प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल असेल आणि तुमचे प्रेम फुलून जाईल। तुमचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे। तर वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना सासरच्या मंडळींमुळे काही तणाव जाणवू शकतो। आरोग्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणे टाळणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील। परदेशात शिक्षणातही यश मिळू शकते। ऑक्टोबर महिन्यातील सत्कर्मी नेहमी लक्षात ठेवा, कारण जवळजवळ संपूर्ण महिना तुम्हाला जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते। करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक संबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे। हा महिना तुमच्यासाठी खूप चढ उतार घेऊन आला आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला महिनाभर तुमची ऊर्जा, वेळ आणि पैसा सांभाळावा लागेल। या महिन्यात इतरांवर अवलंबून न राहता स्वतःवर अवलंबून राहावे लागेल, तरच तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायावर विशेष लक्ष द्यावे लागेल, अन्यथा तुमची मेहनत आणि प्रयत्न व्यर्थ जाऊ शकतात। या काळात नोकरदार लोकांना
त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांशी चांगला समन्वय राखण्याची आवश्यकता असेल. महिन्याच्या मध्यात कर्क राशीच्या लोकांना उद्यासाठी गोष्टी पुढे ढकलण्याची सवय टाळावी लागेल, अन्यथा पैसा आणि सन्मान दोन्ही हानी होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यात तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही मुद्द्यांवरून तुमचे मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंध आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातूनही हा काळ थोडा प्रतिकूल असणार आहे. अशा वेळी या काळात आपल्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता ठेवा आणि लोकांशी विचारपूर्वक वागा. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. यासाठी भगवान शिवाची यथासांग पूजा करा आणि रोज रुद्राष्टकमचा पाठ करा. या महिन्यात तुम्ही आत्मनिरीक्षण करण्यावर आणि तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यावर भर द्यावा. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जुन्या प्रकल्पांचा फायदा होऊ शकतो आणि आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. कौटुंबिक जीवनात काही आव्हाने असू शकतात, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीने सर्व काही हाताळाल. आरोग्यासाठी योगासने आणि ध्यानाला प्राधान्य द्या.